उरण येथील यशश्री शिंदे हिच्या मारेकऱ्याला पकडण्यात नवी मुंबई गुन्हे शाखेला अखेर यश आलेलं आहे। आरोपी दाऊद शेखला कर्नाटकच्या गुलबर्ग इथून ताब्यात घेण्यात आलं। त्याने या हत्येची कबुलीही दिली आहे। पाहूया नेमकी तिची हत्या का झाली आणि आरोपीने नेमकं काय म्हटलंय या रिपोर्टमध्ये। अखेर दाऊद शेखच्या मुसक्या आवळल्या। 4 दिवसांनंतर कर्नाटकच्या गुलबर्गामधून अटक। दाऊदने दिली यशश्री शिंदेच्या हत्येची कबुली। उरणच्या यशश्री शिंदेचा मारेकरी दाऊद शेख याला 4 दिवसांनंतर पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। पोलिसांनी कर्नाटकच्या गुलबर्गामधून दाऊदला जेरबंद केलाय। एवढंच नाही तर दाऊदने यशश्रीची हत्या केल्याची कबुली दिली आहे। यशश्री शिंदेची 25 जुलै रोजी हत्या करण्यात आली होती। 26 जुलै रोजी यशश्रीचा मृतदेह उरणमध्ये पेट्रोल पंपाच्या मागील बाजूस आढळून आला होता। अतिशय छिन्न विछिन्न अवस्थेत हा मृतदेह आढळून आल्यानं परिसरात तणावाचं वातावरण होतं। याच्यामध्ये दोघांचा संपर्क झाला आणि दोघांनी एका ठिकाणी ज्या ठिकाणी घटना घडली त्या ठिकाणच्या जवळपासच भेटायचं ठरवलं। असं किडनॅपिंग वगैरे नाहीये, ते दोघं एकमेकांना ओळखत होते आणि त्यातूनच पुढे ही घटना घडलेली आहे। वाद झाला असावा असं आम्हाला वाटतं, नंतर ही घटना घडली। यशश्री शिंदे हत्या प्रकरणात काय घडलं? यशश्री आणि दाऊद शेख मध्ये 3 ते 4 वर्षांपासून मैत्रीचे संबंध होते। 25 जुलैला दोघांमध्ये काही कारणांवरून वाद झाला। रागाच्या भरात दाऊदकडून यशश्रीची हत्या करण्यात आली। 26 जुलैला उरणमध्ये छिन्न विछिन्न अवस्थेत यशश्रीचा मृतदेह आढळला। त्यानंतर आरोपी दाऊद शेख कर्नाटकमध्ये फरार झाला। कर्नाटकच्या गुलबर्गामधील डोंगर रांगेतून त्याला अटक करण्यात आली। यशश्रीच्या हत्येनंतर नवी मुंबई, रायगड जिल्ह्यात नागरिकांनी मोर्चा काढून कठोर कारवाईची मागणी केली होती। आमदार नितेश राणेंनी या प्रकरणात लव्ह जिहादचा संशय व्यक्त केला होता। त्यामुळे हे प्रकरण चांगलंच तापलं होतं। बेलापूरमधील अक्षता म्हात्रे आणि उरणमधील यशश्री शिंदेच्या हत्येनंतर नवी मुंबईमधील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। तरुणींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय। असे प्रकार घडू नये म्हणून मुलांमध्ये आणि पालकांमध्येही जनजागृती करणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।